साठी खूप महत्त्वाचे आहे, कारण मुंबईकरांनो पाणी जपून वापरा आणि पाणी भरूनही ठेवा, कारण आज आणि उद्या मुंबईमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। मुंबईकरांनो पाणी जपून वापरा आणि आज आणि उद्या, कारण 15% पाणी कापलं जाणार आहे। पीसे उपकेंद्रात बिघाड झालाय, 6 उदंचन पंप बंद झालेले आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे भिवंडीमध्ये देखील पाण्याची कपात होणार असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, मुंबईमध्ये पाणी कपात होणारे किती दिवसांसाठी लागू असेल आणि कधी पाणी पुन्हा येईल? सेजल, आज ते उद्यापर्यंत 2 दिवस ही पाणी कपात असणार आहे, कारण पिसे विद्युत उपकेंद्रामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये अचानक बिघाड झालेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ही पाणी कपात जी आहे ही 2 दिवस ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबई शहर असेल, तसेच उपनगर असेल आणि ठाणे भिवंडी असेल, या महापालिकेत होणारा पाणी पुरवठा जो आहे त्या या पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे आणि त्याचमुळे कुठेतरी 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे या सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे। 2 दिवस हा परिणाम सुरू असणार आहे। महापालिका असेल किंवा सर्व जे यंत्रणा आहेत ते सर्व कामाला लागलेले आहे, तर लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासाठी त्यामुळे नागरिकांनी खरं तर पाणी जपून वापरणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।